हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. दुष्काळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार. सेंद्रिय उत्पादनाच्या निर्यातीसाठी प्रमाणीकरणाची अट शिथिल. कच्च्या साखरेच्या अनुदानावर लवकर निर्णयाची मागणी. राष्ट्रीय गोकुळ अभियानाची कृषी मंत्र्यांकडून घोषणा. विदर्भाच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम मुख्यमंत्री. आणि रेशीम शेतीला क्युबाच्या शास्त्रज्ञांची भेट. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर काँग्रेस सदस्य माणिकराव ठाकरे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना श्री खडसे यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या पथकाने राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीची पाहणी केली आहे. केंद्रीय पथक लवकरच आपला अहवाल सादर करेल. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेऊन जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा प्रयत्न करतील, असे श्री खडसे यांनी स्पष्ट केले. सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्रमाणीकरण बंधनकारक करण्याची अट केंद्र सरकारने अनिश्चित काळासाठी शिथिल केली आहे. पूर्वीच्या निर्णयानुसार यंदा 18 डिसेंबरपासून ही अट लागू करण्यात येणार होती. परंतु परकीय व्यापार विभागाच्या महासंचालकांनी 19 डिसेंबरला एक अधिसूचना काढून हा निर्णय रद्दबातल करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. साखरेच्या किमतीने 3 वर्षातील नीचांक गाठल्याने साखर कारखानदारांनी केंद्राने कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अनुदान देण्याच्या प्रश्नावर लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर दीड महिना उलटून गेल्यानंतरही केंद्र सरकारकडून या प्रश्नावर अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. कच्च्या साखरेच्या निर्यातीला दिले जाणारे अनुदान पुढे चालू ठेवले जाईल की बंदी केली जाईल याविषयी अद्याप संभ्रमाची स्थिती आहे. हे अनुदान चालू राहिले तर साखर कारखानदार शेतकऱ्यांना चांगला भाव देऊ शकतील, तसेच त्यांचे थकलेले पैसे अदा करू शकतील, असे कारखानदारांचे म्हणणे आहे. देशात देशी जनावरांच्या जातींचे संवर्धन आणि विकास करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय गोकुळ अभियान सुरू केले आहे
अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी लोकसभेत दिली. दुधाळ जनावरांच्या देशी जातींचा विकास आणि संवर्धन करणे तसेच दुधाची खरेदी, प्रक्रिया आणि विपणन यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे आदी बाबींचा समावेश या अभियानात असणार आहे. जनावरांच्या अनुवंश सुधारासाठी राष्ट्रीय कार्यक्रम आणि दुग्ध व्यवसाय विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम या 2 घटकांचा या अभियानात प्रामुख्याने समावेश आहे. विदर्भाच्या कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. विदर्भ विकासासाठी निर्णय आणि निधीची कमतरता भासू देणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. विधानसभा नियम 293 अन्वये राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी विदर्भाबाबतचा प्रस्ताव मांडला होता. प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी यापुढे महिन्यातील 2 दिवस खास विदर्भासाठी राखून ठेवण्याची घोषणा केली. त्यासाठी स्वतः अमरावती आणि नागपूरमध्ये बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिसवड, जिल्हा सातारा येथील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या रेशीम कीटक संगोपनगृह आणि तुती बागांना क्युबा देशातील शास्त्रज्ञ डॉक्टर यामिला आणि आदिता यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीत शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांकडून रेशीम उद्योगासाठी जमीन भांडवलाची आवश्यकता तसेच तांत्रिक आणि आर्थिक उत्पादनाची माहिती घेतली. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर A.D. जाधव, जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार, इतर अधिकारी तसेच प्रगतशील शेतकरी धनाजी इंगवले उपस्थित होते. दिवसाचे तापमान 3 ते 4 तास 20 ते 25 अंश राहिले तर द्राक्ष बागेत भुरी वेगाने वाढते. वेळीच त्याचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 80% पाण्यात विरघळणारे गंधक 20 ग्राम किंवा डायनोकॅप 5 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. वांगी कमाल 1600 रुपये, किमान 1000 रुपये. कांदा कमाल 2600 रुपये, किमान 2200 रुपये. आले कमाल 3200 रुपये, किमान 3000 रुपये. हिरवा वाटाणा कमाल 3500 रुपये, किमान 3000 रुपये. लसूण कमाल 5000 रुपये, किमान 2000 रुपये. हिरवी मिरची कमाल 2500 रुपये, किमान 2000 रुपये. भेंडी कमाल 3200 रुपये, किमान 3000 रुपये. फ्लॉवर कमाल 2500 रुपये, किमान 2000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 33 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 12 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 9 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 13 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 13 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 12 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. भारताला वैविध्यतेचं वरदान लाभलं आहे. हीच वैविध्यता शेतीप्रधान अशा आपल्या देशात पीक घेतानाही दिसून येते. शेतकरी आपापलं क्षेत्र विविध प्रकारे फुलवतो, पिकवतो आणि उत्पादन क्षमता वाढवतो. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुक्काम पोस्ट वाझेवाडी शिरगावचे प्रगतिशील शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या कृषीभूषण पुरस्काराचे मानकरी श्री शंकरराव खोत आपल्या क्षेत्रात संपूर्णपणे नैसर्गिकतेला प्राधान्य देतात. जमिनीचं संगोपन हा विचार प्रामुख्यानं समोर ठेवून आल्याच्या पिकात मिश्र आंतरपिकांची निवड शंकरराव खोत यांनी केली आहे. बियाणाची निवड करताना त्यांनी विविध ठिकाणांचा बियाणं निवडीचा अभ्यास केल्याचं ते सांगतात. या ठिकाणी गेली 17 वर्ष आपण आल्याच्या पिकामध्ये साधारण 11 आंतरपिकं घेऊन माती संगोपन, रोगकीड नियंत्रण आणि सदृढ उत्पादन अशा प्रकारचं चांगलं उत्पादन आपण या ठिकाणी घेत असतो. सुरुवातीला आल्याच्या लागवडी करत असताना शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा चुका होत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आल्याचं पीक निवड करताना आल्याचं बियाणं आणि मातीचं संगोपन ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण या 2 गोष्टी शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरती परत करता येत नाहीत. त्यामध्ये आपण जमिनीची निवड, उत्तम पाण्याचा निचरा आणि या सगळ्या गोष्टींसाठी बियाणं, तर बियाण्याची निवड जी आहे ती आपण अत्यंत काटेकोरपणे आणि स्वतः जवळ जोपासून बघितलं पाहिजे. आल्याचं बियाणं हे साधारण 11 महिन्याचं परिपक्व असावं आणि त्यानंतर आल्याचा जो एकूण कालावधी आहे तो प्रकाश संश्लेषणाचा जो क्रिया कालावधी आहे तो साधारण 6 महिन्याचा आहे. त्यासाठी आपण मायक्रो स्प्रिंकलर, ठिबक सिंचनचा वापर करावा. आणि ही जी पीक पद्धती आहे याच्यातलं जे आंतरपिकांची ज्या निवडी आहेत त्या टप्प्याटप्प्याने आपण करत असतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आलं लागवड ही आपण 1 मेला जर केली तर 1 मेपासून आलं उगवण्यासाठी साधारण 1 महिन्याचा कालावधी लागतो, 30 दिवसाचा. त्यामध्ये आल्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण त्याच वेळेला कोथिंबीर, घेवडा आणि दोडका कारलीचे वेल, बॉर्डर क्रॉप म्हणून आपण बाहेरच्या ज्या वायव्य बुरशी असतात त्या टॅप करण्यासाठी आपण त्या ठिकाणी वापरत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं की आलं 30 दिवसानं उगवत असताना कोथिंबीर जर आपण टाकली तर त्या कोथिंबीरवरती आपण 30 दिवसामध्ये जर्मिनेशन त्याचं होत असताना जमिनीचा ह्युमस कंट्रोल राखून आल्याचं जर्मिनेटर म्हणून कोथिंबीर हे काम करते. आणि मायक्रो स्प्रिंकलरवर त्याला पाणी सिंचन व्यवस्था करत असल्यामुळं पावसाळ्यासारखी कोथिंबीर येत असते. आणि त्याचं जे उत्पादन आहे ते साधारण 30 दिवसामध्ये 30 ते 45 दिवसामध्ये आपल्याला कोथिंबीरचं दर्जेदार उत्पादन मिळतं. साधारण एप्रिल-मे महिन्यामध्ये जर आपण ती कोथिंबीर चांगल्या प्रकारे आणली तर एका पेंडीला साधारण कमीत कमी 10 रुपये आणि जास्तीत 40 रुपयेप्रमाणेसुद्धा दर मिळत असतो. तर हे एकूणच 30 दिवसामध्ये साधारण 2000 रुपये कोथिंबीरला आपल्याला धन्याला खर्च येत असतो. आणि त्याच्यापासून साधारण पर एकर माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 40 ते 50 रुपये उत्पादन 30 दिवसामध्ये मिळत असतं. त्याप्रमाणे आपण साधारण 35 ते 40 दिवस आल्याच्या लागवडीनंतर त्यामध्ये 378 मिरची असेल, त्यानंतर झेंडूची लागवड असेल, हे आपण साधारण 50, 55, 60 या दिवसाच्या पद्धतीनं करत असतो. जोपर्यंत आल्याचं जर्मिनेशन चांगलं होत असते तोपर्यंत घेवडा 60 ते 65 दिवसामध्ये काढायला येतो. घेवड्याच्या फिक्सेशनाद्वारे तुमच्या जमिनीत असणाऱ्या वायवेक्स बुरशा ह्या त्या घेवड्यावरती आपण ट्रॅप करू शकतो आणि त्याचासुद्धा आपण सावली म्हणून उपयोग उन्हाळ्यामध्ये आल्याच्या पिकाला होत असतो. तो एक फायदा होत असतो. त्यानंतर जे झेंडूचं पीक आपण जे बघाल त्या झेंडूच्या पिकामध्ये आपण पिवळ्या अशा वाणाची झेंडू घेत असतो. पिवळ्या फुलामध्ये कंदमाशीची अंडी आणि त्यामध्ये खालील मुळांमध्ये निमेटोडचं काम आपण या पिकाद्वारे करून घेऊन आल्याच्या उत्पादनातली सदृढता आपण वाढवून घेत असतो.
त्याचबरोबर आपण जे दोडका कारलीचं क्रॉप घेत असतो त्याचं उत्पादन तर मिळतंच, पण इतर वातावरणामध्ये जे असणाऱ्या काही कीटक असतील किंवा माशा असतील या त्या फुलाच्या वेलींवरती आपण ट्रॅप करतो आणि त्याचं नियंत्रण त्याच ठिकाणी आपण करत असतो. अशा प्रकारे आपण गेले 16-17 वर्ष या पीक पद्धतीमध्ये विविधता आणून जमिनीचं संगोपन आणि सदृढ उत्पादन ह्या 2-3 गोष्टी या ठिकाणी चांगल्या आपण आता निर्मिती करण्याचं ठरवलेलं आहे. शेतकऱ्यांमध्ये या पिकावरती आजार आल्यानंतर वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या बुरशीनाशकांच्या आपण स्प्रे घेत असतो. माझ्या माहितीप्रमाणे जमिनीच्या तयारीनंतर शेतकऱ्यांनी बियाण्याच्या निवडी कराव्या आणि बियाण्याच्या निवडीच्या दरम्यान त्या जमिनीमध्ये निर्मिती होणारं पीक सुरुवातीपासून जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला जमीन सुंदर ठेवता येते, जमीन जिवंत ठेवता येते आणि आज आपण बघतो की चांगलं सदृढ आणि हेल्दी अशा प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो. आज शेतकऱ्यांच्याकडं मोठमोठ्या प्रकारचं जमिनी आहेत, पैसा आहे, परंतु अविकसनशील पद्धतीनं या पीक पद्धतीवर काम केलं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात या पीक पद्धतीमध्ये हानी होऊ शकते. हे माझे 16-17 वर्षाचे अनुभव आहेत. जमिनीची मशागत ते पेरणीपर्यंत एकत्र कुटुंबाचा संपूर्ण सहभाग महत्त्वाचा असल्याचं आणि हा सहभाग फायदेशीर ठरल्याचा त्यांचा अनुभव आहे. चांगल्या उत्पादनासाठी तुम्हाला जमिनीच्या संगोपनाबरोबर जावं लागेल. जसं की तुमची जमीन जर तुम्हाला माहीत असेल तर जमिनीतल्या असणाऱ्या काही घटकांच्या कमतरता ह्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. त्याबरोबर पीक पद्धतीनुसार जर बियाण्यातून जर तुम्हाला काही कमतरता आल्या तर त्या आपण साधारण पहिल्या 30 ते 45 दिवसामध्ये उगवणीनंतर आपण त्या कव्हर करू शकतो. बरेचसे शेतकरी टोटल सगळ्या जमिनीला आळवणी करतात, ड्रीपमधून वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड सोडतात, संजीवकं सोडतात, पण मी अशा प्रकारचं कोणतंही नियंत्रण अवैध करत नाही. कारण निसर्गात असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या कीड, रोगराई, जीवजंतू हे नैसर्गिक आहेत. माझ्या एकत्र कुटुंब पद्धतीचा या सगळ्या पीक पद्धतीवर मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. जसं की आज शासन गटवार पद्धतीच्या शेती किंवा गटाच्या शेतीवर आज आपण अवलंबून राहतो. माझा जवळजवळ साधारण 26 लोकांचा परिवार एकत्र राहतो आणि याचं नियोजन जे आहे ते गट पद्धतीसारखंच चालू आहे की आज शासन त्याकडे बघतंय. आणि मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे की जमिनीत किंवा वातावरणात असणाऱ्या किडी किंवा रोग हे सतत सातत्यानं असतातच, पण तुमच्या जमिनीवरती जर चुकीच्या पद्धतीच्या खत मात्रा, बियाण्यांच्या लागवडी आणि असदृढता निर्माण झाली तर त्याचं प्रमाण, कीड रोगाचं प्रमाण हे वाढत राहतं आणि मग तशा प्रकारे शेतकरी हातबल होतात. मी या पीक पद्धतीसाठी महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा जाऊन आलो, वेगवेगळ्या 4-5 व्हरायटींवरती काम केलं, पण आपल्या इथं सदृढ बियाणं आपण तयार करू शकतो अशा प्रकारची एक चांगली नियोजित कल्पना माझ्या डोक्यात आली आणि गेले 10 ते 12 वर्ष आपण या ठिकाणी आपल्याच प्लॉटमधलं बियाणं वापरून मी या ठिकाणी वेगळा विक्रम केला आहे. शिवाय याचं जे उत्पादन आहे, आल्याचं जे उत्पादन आहे ते प्रति एकरी साधारण मला कमीत कमी 12 टन आणि जर मॅक्झिमम दर आपण 40 रुपये जरी पकडला तरी 4,80,000 रुपये हे आल्याचं उत्पादन एकूण मिळतं. मला साधारण 4 लाख रुपये आल्याचे आणि आल्यातल्या आंतरपिकाचे साधारण अगदीच नाही म्हटलं तरी 2 लाख रुपये अशा प्रकारचं 6 लाख रुपयाचं प्रति एकरी उत्पादन मी घेतल्याशिवाय या नैसर्गिक वातावरणाला सोडत नाही. आणि या पीक पद्धतीला दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो जो बिवड, आपण ज्याला बिवड म्हणतो, हा सुंदर माती आणि दुसऱ्या येणाऱ्या पुढच्या पिकांसाठी या मातीनं आपण सदृढता निर्माण केल्यामुळे 2 ते 3 पिकाला अत्यंत चांगला दर्जा वाढवून मिळतो. आज तुम्ही माझ्याकडे जर बघाल तर आज आल्यामध्ये पपईसह साधारण आपण पपईचं सुद्धा साधारण 40 टन प्रति एकरी उत्पादन आपण पपई आंतरपिकाचं घेतलेलं आहे. आल्यामध्ये पपईचा फायदा एक असतो की आपण त्याला रोप लावल्यानंतर या ज्या आल्याच्या पीक पद्धतीला ज्या स्प्रे करतो किंवा ज्या काही खतं दिलेली आहेत त्याचा पूर्ण लाभ त्याला मिळतो आणि शिवाय 6 महिन्यानंतर आल्याची भांडी पडल्यानंतर या पीक पद्धतीचा जमिनीवरती सावली म्हणून उपयोग करता येतो आणि त्याच्यातूनच या पीक पद्धतीची सदृढता निर्माण होते. माझ्याकडे आज भात, सोयाबीन, हायब्रिड अशा प्रकारची वेगवेगळी साधारण सगळ्याच प्रकारची पीक पद्धती माझ्याकडे आहे. लागवडीपासून उत्पादन हाती येण्यापर्यंतच्या कालावधीचा संपूर्ण विचार करून आंतरपिकांचं नियोजन शंकररावांनी केलं आहे. आल्याच्या वाफ्यांना अचूकपणे सावली आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी योग्य ठिकाणी वेगवेगळ्या पिकांची निवड त्यांनी केली आहे. ही पीक पद्धती त्यांच्या कुटुंबासाठी देखील स्वयंपूर्ण ठरत आहे. या आल्यामध्ये आपण आता पपई नसेल लावली तर आपण यामध्ये साधारण 5व्या महिन्यामध्ये ऊससुद्धा आपण या आंतरपीक म्हणून यामध्ये करतो आणि आहे याच पीक पद्धतीनं या सगळ्या पिकांना साधारण 11 पिकांना आपण
पाणी देत असतो. त्यामुळं कमीत कमी पाण्यामध्ये जमिनीचं संगोपन, रोग कीड नियंत्रण आणि सदृढ उत्पादन हा डाटा मी आज महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांसमोर ठेवलेला आहे आणि यातून ही माझ्या परिवाराची अत्यंत चांगली उन्नती झालेली आहे. यातला जर एकूण मी जसं तुम्हाला म्हणलं 6 लाख रुपये जर आपण प्रति एकरी मिळवू शकलो तर तुमच्या माझ्या प्रगतीला आपण भारतवर्षाच्याच प्रगतीमध्ये आपण पाय ठेवतो. संपूर्णपणे नैसर्गिक कीड नियोजन पद्धतीचा अवलंब त्यांनी आपल्या क्षेत्रात केला आहे. याबरोबरच माझ्याकडे आपणाला दुसरी पीक पद्धती बघण्यासारखी आहे की मी नैसर्गिक समतोल साधून निसर्गाला कुठेही डिस्टर्ब न करता निसर्गाच्या समतोलानुसार वेळेवरती लागवडी करत राहतो. यामध्ये माझ्याकडं तुम्हाला हायब्रिड ज्वार साधारण 3 एकर आहे, सोयाबीन 5 एकरवरती आहे, ऊसासारखं पीक किंवा ऊसामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारची आंतरपिकं घेत असतो. प्रत्येक पिकाचा कालावधी, त्यानुसार बियाणं पेरण्याचं नियोजन, ऋतुमानानुसार पिकांचा एकमेकांना होणारा फायदा, पाण्याचं काटेकोर नियोजन या सर्व बाबी प्रति एकरी चांगल्या उत्पन्नासाठी शंकररावांना उपयोगी पडल्या आहेत. एकूणच या जमिनीमध्ये जर आपण 1 वर्षभरामध्ये 12 महिन्याच्या कालावधीमध्ये जर आपण ही 11 पिकं घेतली आंतरपिकं म्हणून, तर ही 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्णपणे उत्पादन देऊन जमिनीचे संगोपन, सदृढ उत्पादन आणि रोग कीड नियंत्रण म्हणजे एकमेकावर रोग कीड डायव्हर्ट करून जे आपण उत्पादन घेतो याचा डाटा नैसर्गिक अभिक्रियेद्वारे होत असल्यामुळं यावरती कोणतेही असे विशेष वाईट परिणाम म्हणजे मानवी शरीराला, आरोग्याला घातक अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा बॅक्टेरिया या ठिकाणी तयार होत नसून सदृढ उत्पादनाचा हा अतिशय सुंदर मंत्र माझ्या परिवाराला गेले 10-12 वर्षामध्ये मिळाला. आणि या सगळ्या विषयांसाठी जर आपण बघाल तर एकाच पद्धतीनं पाणी दिलं जातं, ते म्हणजे मायक्रो स्प्रिंकलर. म्हणजे टोटल ह्या 11 पिकांना आपण 1 वर्षभरामध्ये कमीत कमी पाणी देऊन ह्या सगळ्या पीक पद्धतीचं उत्पादन घेतो. त्यामुळं जमीन तुम्हाला बारमाही अतिशय जिवंत अशा प्रकारची बघायला मिळेल की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असमतोल असा झालेला नाही किंवा येणाऱ्या कोणत्याही पिकावर एकमेकाकडे बघितलं तर डायव्हर्शन कोणतंही असं होत नाही की बाबा याच्यावर रोग आला. हे एकमेकांचा हात धरून चालल्यासारखं हे मित्र संगोपन, मैत्रीचं संगोपन अशा प्रकारचं की पीक पद्धतीचं, आणि त्याद्वारे आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन घेता आलेलं आहे. माझ्याकडे आज हायब्रिड भात, सोयाबीन हे सुद्धा तुम्हाला मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये कमी पाऊस होता तरीसुद्धा आम्ही सुरुवातीपासून हायब्रिड किंवा भात, सोयाबीन या पीक पद्धतींना एक्स्ट्रा पाणी देऊन आम्ही नैसर्गिकदृष्ट्या त्याच वेळेला आपण यांच्या लागवडी केल्यामुळं आज मला वाटते की या परिसरामध्ये माझं एकट्याचं साधारण 3 एकर हायब्रिड आहे. तर सगळी लोक म्हणतात की आपण ही कशा प्रकारची जादू करता. तर नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत याला डोळ्यासमोर ठेवून निसर्गाच्या विरोधात न जाता त्या दृष्टीनं कामकाज केल्यास शेतीमध्ये मोठ्या प्रकारचं यश मिळवता येतं, हे माझ्या शेतीवरनं आज सांगता येईल. सातत्यानं वैशिष्ट्यपूर्ण शेती करून त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर उत्तम उदाहरण ठेवलं आहे. श्री शंकरराव दिनकरराव खोत यांची आल्यातील मिश्र पीक पद्धती अनुकरणीय अशीच आहे हे नक्की. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.